नमस्कार, मी प्रतीक्षा वितकर, क्लिनिकल डायटिशियन म्हणजेच आहार तज्ज्ञ म्हणून संचेती हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. आज मी पौष्टिक आहाराबद्दल बोलणार आहे. आपल्या आहारामध्ये पौष्टिक तत्वांचा म्हणजेच कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचा समावेश असणे गरजेचे आहे. सध्याच्या काळामध्ये पौष्टिक अन्न सोडून बाहेरच्या खाण्याकडे लोकांचा कल हा वाढत चाललेला आहे आणि यामुळेच विविध आजारांचे समस्या ह्या वाढलेल्या आहेत. बदलती लाईफस्टाईल यामुळे लोकांच्या आहारविषयक सवयीही बदलत आहेत. यामुळेच कॉन्स्टिपेशन, ॲसिडिटी यासारखे परिणाम दिसून येत आहेत. सध्याच्या काळामध्ये रेडी टू ईट फूड, पॅक्ड फूड, प्रोसेस्ड फूड यांना पसंती मिळत आहे आणि या कारणामुळेच वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांची तीव्रता ही वाढत चाललेली आहे. वाढते वजन ही सर्व वयोगटांमध्ये आणि अगदी तीव्रतेने दिसणारी समस्या बनलेली आहे. वाढणारा ताणतणाव, त्यामुळे वाढणारे कॉफी कन्झम्पशन, फूड क्रेव्हिंग्स हे घटक देखील विविध आजारांसाठी कारणीभूत ठरत आहेत. या सगळ्यांमधून जर तुम्हाला मार्ग काढायचा असेल तर तुम्हाला तुमच्या आहारविषयक सवयी ह्या सतर्कतेने घेणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही हेल्दी फूड्स, होममेड फूड्स आणि लेस प्रोसेस्ड फूड यांचा समावेश करू शकता. आपले आरोग्य व शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी सकस आहार हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ज्याप्रमाणे आपल्या आहारामध्ये पौष्टिक तत्वांचा समावेश असायला हवा, त्याच प्रमाणात पाणी देखील योग्य प्रमाणात घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आहारविषयक मार्गदर्शनाद्वारे थोड्याफार सवयी करून भविष्यात उद्भवणाऱ्या शारीरिक व्याधींची तीव्रता कमी करू शकतो आणि आपले आरोग्य व्यवस्थितरित्या सांभाळू शकतो. जर तुम्हाला आहारविषयक काही समस्या किंवा प्रश्न असल्यास तुम्ही संचेती हॉस्पिटल येथे नक्कीच भेट देऊ शकता. धन्यवाद.